दाढी रावणाची जाळी कशी कशी दाढी रामायण सर्वांना माहित आहे. परंतु बघा सकाळी महाराजांनी भगवान कृष्णा चरित्राचं उच्चारण केलं तसं रामाचं आपल्याला आचरण करायचं आहे. आणि हनुमंतराया दास्यत्व भक्ती केली त्यांनी. काय प्रभू रामचंद्राची दास्यत्व भक्ती केली. मग का दास्यत्व भक्ती केली? आपले तर पोर ऐकत नाही आपल्याला. काय आपला बोलणाच ठोस राहतो मला काही म्हण. म्हणून अशा माध्यमातून ते हनुमंतराय त्यांनी रावणाची दाढी जाळून टाकली आणि नवे नवे लंका सुद्धा पेटवली. लंका हा एवढी लंका की लंके माझे घरी किती सांगती संख्या जैसी तैसी. पण तिथे किती घराला 5 लक्ष तेथे विटबंदी आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी अशी ती तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि संगती कवडी गेली नाही. मग आपल्या बरोबर काय येणार आहे? त्या भगवंताचं नाम येणार आहे. तुम्ही इथे किती सांगा किती काही करा गाड्या घ्या बंगले बांधा वाटल ते खटवटी करा. हा पण तुकोबाराय सांगतात धन कमविले कोट्यानं कोटी सवी नाही रे लंगोटी. काहीच येत नाही बरोबर. पानं खाशीला उदंड आणि जशी सुकल्या तोंड. मग त्या भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. त्या भगवंताचं चिंतन करायचं आहे. जेव्हा तुकोबाराने त्या भगवंताचं चिंतन करता करता प्रसंग आला. हा प्रसंग आल्यानंतर एवढा प्रसंग आला की तुकोबाराया देहाचा विसर पडून गेला. तुकोबारायाला माझी मदत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलाची. आणि त्या नामाचा छंद घेतल्यानंतर तुकोबारायाचा देहाचा विसर पडला. मग सहज पडला का? तुकोबाराया अगोदर कोणाकडे तरी गेले असतील. काय ते सुद्धा अगोदर कोणाकडे तरी गेले असतील. हा मग कोणाकडे गेले ते? जसा भागवतामध्ये हा जो मार्ग कोणाकडे होता? व्यासांकडे होता. हा मार्ग हा भक्तीचा मार्ग व्यासांकडे होता. आणि व्यासांनी कोणाला सांगितला? शुकाचार्याला सांगितला. यज्ञ वकल्प ऋषीला सांगितला. भरद्वाज ऋषीला सांगितला. आज राजाला सांगितला. जनक राजाला सांगितला. असा तो आपल्यापर्यंत आला. आणि मग शुकाचार्याने परीक्षित राजाला सांगितला होता. काय शुकाचार्याने हाच मार्ग परीक्षित राजाला सांगितला. आणि आपण परीक्षित राजाचे वंशज आहोत मला वाटतं. हा आणि म्हणून जो प्रसंग येतो तो प्रसंग येऊ नये म्हणून जसं तुकाराम महाराजांनी जो माझी मदत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलाशी. आणि त्या भगवंताच्या नामाचा छंद घेतला. परंतु काय झालं? हा अगोदर कोणाकडे गेले ते? कोणाकडून? इथं सर्व कीर्तनकार मंडळी आहे. मला काही फार मोकळं करायचं नाही. आणि म्हणून जेव्हा त्यांनी कोणीतरी गुरु केला आणि गुरु केल्यानंतर काय होतंय? गुरु केल्यानंतर काय होतं? गुरु आपल्याला मार्ग सांगतो. प्रत्येक ठिकाणी गुरुची आवश्यकता आहे. विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर त्याला गुरुचीच गरज आहे. आई बाप हे आपले गुरुच आहेत. परंतु जो गुरु दाता एक जाणा त्याचा त्रिलोकी राणा, जो दान देणारा आणि जन्म घेणार आहे. मग गुरु हा आपल्याला दान देतो आणि आपण जन्म घेतो. मग जेव्हा ज्यावेळेस पवित्र अशी तुळशीची माळ आपण गळ्यामध्ये टाकू आणि त्या भगवंताचं नाम आपण आपल्या हृदयामध्ये साठवून आणि जेव्हा श्वास क्रिया आपण करू त्यावेळेस जशी तुकोबारायांची अवस्था झाली तशी जर आपली अवस्था झाली तर भक्तीचा मर्म भेद कळत असतो. नाहीतर मी नाही सांगत, माऊली ज्ञानवराय सांगतात नाना शास्त्र पटम ते लोकम नाना दैवत पूजनम आत्मज्ञान जाणता भारता सर्व कार्य निरर्थकम. मग आत्मज्ञान कशाने प्राप्त होतो? गुरुवाक्य. गुरु जो मार्ग सांगतो त्या मार्गाने जर आपण गेलो तर आत्म्याची प्रतीती येत असते. आत्म्याची सारखा पाठी राखा, गुरु सारखा पाठी राखा, काय भिक मागे
ठिकाणचा काय सद्गुरु सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राधयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे किंवा श्री गुरु वाचुनी संसारी तारक नशेशी निष्ठांका नकोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्राणी शेदीतीन उघडे प्रब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरवावी आरती शिष्याच्या आणि या माध्यमातून जेव्हा गुरुकडे आपण जातो ना त्यावेळेस गुरु काय करतो त्या साधकाला गुरु काय करतो जसा मला वाटतं परीस आहे परीस आणि तो परीस जर लोखंडाला लागलं तर काय बनतंय सोनं बनतंय परीस लोखंडाला लागलं तर सोनं बनतंय तसा सद्गुरु रूपी परीस मनुष्य रूपी लोखंडाला जर लागलं तर काय बनवेल काय बनवेल देव तर नाही बनवू शकत पण माणूस तर निश्चित बनवेल काय तो सद्गुरु रूपी परीस गुरु कृपा निर्मळ भागीरथी यमुना गंगा सरस्वती आईशे पदे एकत्र स्थिर होती झाली संध्या संदेह माझा गेला आत्मा राम हृदयी प्रगटेला अशा माध्यमातून तो सद्गुरु काय करतो त्या आत्मा रामाला प्रगट करतोय आणि पुढे जाऊन सांगितलंय हा की पुढे जाऊन सांगितलंय बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा भक्ती बहीण धावून आली गावा आता संध्या कैसी मी करू केव्हा झाली संध्या संदेह माझा गेला आत्मा राम हृदयी प्रगटला काय मला तसा आवाजही नाही म्हणून या माध्यमातून की तो गुरु मनुष्य रूपी लोखंडाला सद्गुरु परीस जर लागला तर मनुष्य आता काय बनवत असतो माणूस तर बनतोच पण देव सुद्धा बनतो बघ प्रभू रामचंद्र हे माणूसच होते ना काय एक राजपुत्र होते आणि मग त्यांना भगवंताची का उपमा दिली भगवान कृष्ण ते सुद्धा एक राजपुत्रच होते मग ते सुद्धा देव बनले देव मान्य झाले आणि म्हणून अशा माध्यमातून की आता इथं मला वाटतं सर्वच प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती मी दुबळारची तशी भक्ती म्हणून बेल जरी गंगावती तरी प्रभू शुकारा आलं की पण तुम्ही या ठिकाणी ज्या माता महिला आहेत जे पुरुष आहेत काय हे पुरुष आहेत ते महेश आहेत म्हणजे भगवान शंकराचे रूप आहेत ज्या माता महिला आहेत त्या पार्वतीचं रूप आहे मग आपण कोण आहोत त्याची जाणीव करून आपल्याला काय करायचं आहे सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाची त्या भगवंताचं नाहीतरी त्या भगवंताच्या नावावरती आपल्याला सर्व काही गोष्टी करायच्या आहेत आणि हा देह सुद्धा एकदा तो गेला की ह्या देहाची किंमत संपलेली असते म्हणून तो भगवंत खूप महत्वाचा आहे हा कारण आणि नामामध्ये सुद्धा माणसाला अहंकार होतो काय नावामध्ये सुद्धा हा नावामध्ये आता मला थोडस कीर्तन करायला यायला लागलं ना मी झालो कीर्तनकार काय परंतु मी आधीच मोकळा चोकळा बोलेत राहतो माझा पाठाही नाही आणि मी अगोदरच सांगितलं मी असं आहे म्हणजे अंगठा शाप आहे पण तुम्ही म्हणाल ओव्या कशा सांगता ओव्या कशा सांगतात ज्ञानेश्वरीच्या भागवतातले विषय कसे सांगता बघा गुरु कृपा गुरुची कृपा आणि त्या गुरुच्या कृपेमुळं खरोखर मला लिहिता वाचता काही जमतच नव्हतं कारण शिकेलच नाही तेव्हा काय परंतु त्या भगवंताच्या चिंतनामध्ये आता थोडं थोडं भागवत सुद्धा वाचतोय थोडं थोडं भागवत सुद्धा वाचतोय तसे भागवताचे 2 चातुर्मास केले आणि अशा माध्यमातून हा जो भगवंताचं नाम जो आहे या भगवंताचं नाव याच्याने कारण हा जो मार्ग आहे हा राज्यधारी मार्ग आहे आणि हा राज्यधारी मार्ग याला हरिहर नमले हा याला हरिहर नमलेत म्हणून मायबाप फक्त एकच सांगेल आज पहिला दिवस आहे शितोळे आणा सगळ्या गोष्टी कुठून माईक आणा कुठून अनेक गोष्टीचा जमवाजमीचा विषय असतोय म्हणून पहिला दिवस आणि काय झालं या वर्षी सगळे मला पहिले दिवस मिळाले
देवसाण्याला पहिलाच, इथंही पहिलाच, मांजरपाड्याला पहिलाच, सारसाळ्यामध्ये आहे कालाबा. आणि म्हणून या माध्यमातून की पहिल्या दिवशी मला वाटतं पहिला दिवस आणि शेवटचा दिवस खूप जीवावर जातो. काय कारण पहिला दिवस बाबांनी तेव्हा सांगितलं अभंग कोणता घ्याल, म्हटलं कोणता घेऊ सांगा. तुम्ही सांगाल त्या पद्धती नामावर बोला. पण नामावर बोलायचा म्हणजे माझाही तेवढा अभ्यास पाहिजे ना, याच्यामध्ये साठाही पाहिजे ना. काय याच्यामध्ये साठाही पाहिजे. परंतु ठीक आहे, गुरुची कृपा आहे. तसं आजपर्यंत कमी नाहीच पडलो. मला जरी बाकीच्या काही गोष्टी जमत नसतील, परंतु या माध्यमातून कोण नामाचा जो प्रभाव आहे, मग गुरु गुरु करावा बळकट त्याचा धरावा मनगट. आणि अशा माध्यमातून हा जो नामाचा प्रभाव आहे, मग पहिल्या दिवसामध्ये सगळ्यात परत जमवला तर जमवला, त्याच्यातही पाऊस आला, ते पुन्हा उस्तरून मध्ये ठेवावं लागलं. हा आणि म्हणून पण या गोष्टी महत्वाच्याच आहे. कारण आकाश पृथ्वी जे लागणी वायू ज्या ज्या ठिकाणी यज्ञ ज्या ज्या वेळेस असेल, मला वाटतं आज हनुमंतरायाचा जन्मही झाला आणि पावसाचा आगमन झाला. काही वाईट गोष्ट नाही, काय वाईट गोष्ट नाही ही. आणि म्हणून अशा माध्यमातून मायबाप की सारासार विचार करा उठाउठी नामधरा कंठी विठोबाचे. मग प्रभू रामचंद्राला सुद्धा नामाचा गर्व झाला होता. काय प्रभू रामचंद्राला सुद्धा नामाचा गर्व झाला होता. कसा गर्व झाला होता? हा माझ्या नावाने जर दगडा तरतात, काय माझ्या नावाने जर दगडा तरतात, जेव्हा सेतू बांधायच्या वेळेस, जेव्हा सेतू बांधायचा तेव्हा मी काही तिकडे नव्हतो बा, सांगतो. काय त्यावेळेस सेतू बांधायचं होतं म्हणून एक एक दगड फेकायची, फेकल्यानंतर ती पाण्यावर तरायची. आणि त्यामुळं प्रभू रामचंद्राला गर्व झाला, माझ्या नावाने जर दगडा तरतात तर मग आपण काय कमी आहे का? आणि मग त्यावेळेस प्रभू रामचंद्र स्वतःच गेले, समुद्राच्या काठावर गेले आणि त्यांच्या पाठीमागे हळूहळू हनुमंतराया हळूहळू. मग काय होतंय बघू. हा कारण हनुमंतरायाला माहित होतं प्रभूला काहीतरी वेगळाच गोष्टी सुचल्यात. आणि म्हणून प्रभू रामचंद्र गेले, पहिली दगड उचलली आणि फेकली. पहिली दगड उचलली, फेकली, ती फेकली तशीच गेली, जशी फेकली ना तशीच गेली. दुसरी उचलली, ती फेकली, ती सुद्धा जशी फेकली तशीच गेली. आणि तिसरी उचलल्यावर तिचा प्रसंग तोच झाला. आणि मग प्रभू रामचंद्राला थोडासा वेगळा वाटला, मला कोणी पाहिलं तर नाही ना, काय मला कोणी पाहिलं तर नाही ना. आपण कुठे जरी एखादी कोणाला राहते थोडी इकडे तिकडे हात टाकायची सवय, पण त्यावेळेस मला कोणी पाहिलं तर नाही ना. मग अशा माध्यमातून हा जो प्रसंग आहे, मग त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी पाहिलं, मला कोणी पाहिलं नाही ना. मग त्यावेळेस मागं फिरून पाहतात हनुमंतराया. मग विचारलं हनुमंतराया, केव्हा तुम्ही पहिली दगड टाकली तेव्हाच. आणि म्हणून की त्या नामामध्ये सुद्धा काय होतंय, गर्व करून जमत नाही. म्हणून मायबाप की तुकोबराया अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात,
विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शेल संकट धराल द्रोगट भव सिंधू. मग भगवंताच्या नामाने काय संकट येतंय आणि कोणत्या संकट आल्यानंतर बघा महाभारतातली कथा आहे. ज्यावेळेस पांडव वनवासामध्ये होते, पांडव वनवासामध्ये असताना त्या अरण्यामध्ये प्रसंग होता की त्यांना वेळेवर अन्न सुद्धा मिळत नव्हता. म्हणून त्यावेळेस काय झालं, अरण्यामध्ये असताना वनवासाला होते ते. मग इकडे काय झालं, त्यांची परीक्षा पाहण्यासाठी 7,000 दुर्वास मुनी निघाले. काय 7,000 दुर्वास मुनी निघाले आणि पांडवांचं सत्व पाहण्यासाठी गेले. ज्यावेळेस ते 7,000 दुर्वास मुनी गेल्यानंतर मग मला वाटतं एका ऋषीला किती खंडी अन्न लागत होता. एका ऋषीला मला वाटतं एक टायमाला 1.25 खंडी अन्न लागत होतं. आणि मग येतं 7,000 ऋषी होते. 7,000 ऋषीला किती अन्न लागणार आहे. आणि म्हणून त्या अरण्यामध्ये पांडव असताना वनवासामध्ये आणि त्यावेळेस हे 7,000 दुर्वास मुनी गेले आणि सांगितलं. त्यावेळेस द्रौपदी माताच होत्या आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्हाला खूप भूक लागलेली आहे, आम्हाला अन्न पाहिजे, जेवायचं आहे आम्हाला. त्यावेळेस द्रौपदीने ठरवल्यानंतर घरामध्ये तर अन्नाचा कण नाही आणि 60,000 दुर्वास मुनी आलेले आहे. यांना एवढ्या 60,000 ऋषींना 60,000 खंडे अन्न द्यायचं आहे. तेव्हा इथं तर एक दाणा सुद्धा नाही घरामध्ये. मग काय करावं लागेल. त्यावेळेस द्रौपदी मातेने भगवंताचा धावा केला. कृष्ण धावरे लवकरी संकट पडले वारी हरी तू आमचा कैवारी आले विघ्नी वारी. कृष्ण धावरे लवकरी संकट पडले वारी हरी तू आमचा कैवारी आले विघ्न वारी. कृष्ण धावरे वनवासी कळले कमलवासी त्यांनी पाठवले तुझ्याची सत्व हरवण्यासाठी. कृष्ण धावरे पांडवास्थाना वनवासी कळले कौरवासी त्यांनी पाठवले तुझ्याची सत्व हरवण्यासाठी. कृष्ण धावरे कृष्णा धावरे लवकरी संकट पाडले भारी हरी तो आमचा कैवारी. किंवा कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ कास कळाला वेळा. कोठे गुंतला वेळा. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ कास कळाला वेळा. वेळ कास कळाला वेळा. कुठे गुंतलाशी द्वारकेचा राया वेळ का सकया लावलाशी. आणि अशा माध्यमातून तेव्हा द्रौपदीने भगवंताचा धावा केला. भगवंताचा धावा केल्यानंतर भगवंत नुकतेच हात धुवून जेवायला बसणार होते. काय भगवंत नुकतेच हात धुवून जेवायला बसणार होते. तेवढाच द्रौपदीचा धावा भगवंताच्या कानावरती गेल्यानंतर भगवंताला तोरा झाली. हा आणि तोरा झाली. मग काय झालं, तोरा झाली गरुडा टाकी आले मागे आणि द्रौपदीचे लागे नारायण. भगवंत स्वतःच्या वेगाने त्या द्रौपदीचा धावा ऐकून आणि स्वतःच्या वेगाने निघून गेले आणि सांगितलं, काय सांगितलं की द्रौपदी बाकीचं काय असेल ते असू दे, परंतु मला खूप भूक लागली आहे. कारण हे बघ माझे हात ओलेच आहेत. मी जेवायला बसणार तेवढ्यात सुद्धा धावा माझ्या कानावर आला आणि तो धावा ऐकून मी ह्या ठिकाणी आलोय. मग मला बाकीचं काही सांगू नको, अगोदर जेवायला दे. आणि जेवायला मागताना द्रौपदीने सांगितलं, भगवंता अरे घरामध्ये अन्नाचा कण नाही, तेव्हा तुला जेवायला तरी काय देऊ. आणि
सांगितलं ती सूर्याने थाळी दिलेली आहे ती कुठं आहे. मग सांगितलं थाळी आहे, परंतु आम्ही आता नुकतेच जेवून आणि थाळी धुवून पालथी घातलेली आहे. त्यावेळेस सांगितलं कुठं आहे ती सूर्याने दिलेली थाळी घेऊन ये. ती थाळी आणली आणि तो विश्वाचा चालक मालक त्याला एक भाजीचं पान निर्माण करणं अवघड नव्हतं. म्हणून काय झालं, ती थाळी आणल्यानंतर त्या थाळीला ते भाजीचं पान चिकटलेलं होतं. सांगितलं द्रौपदी त्या थाळीला काही चिकटलेलं आहे तेवढं दे. ती थाळी हातामध्ये घेतली आणि ते भाजीचं पान खाऊन आणि विश्वतृप्तीची ढेकोर दिला. काय देवा घरी मिळणाशी अन्न खाई भाजी पान द्रौपदीचे. मग एक भाजीचं पान खाऊन विश्वतृप्तीचा ढेकर दिला. आपण किती जेवलो तरी 3-3 टाइम जेवतो. किती जेवलो तरी 3-3 टाइम जेवतो. ठीक आहे असू द्या, कारण गरज आहे. जेवलो नाही तर सारख्या जांभळे येतात. आणि म्हणून त्याच्यासाठी या ठिकाणी यज्ञ चालू झालेला आहे, मांडणी झालेली आहे. काही व्रत असतात, काय काही व्रत असतात. जसं चातुर्मासामध्ये एक टायमाचं जेवण आज सकाळी किंवा संध्याकाळी जेवलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी जेवायचं. म्हणून असे जे व्रत आहेत मायबाप, मी एवढं सांगेल की जसं द्रौपदीच्या धाव्यासाठी भगवंत धावून आले आणि त्या एक भाजीचं पान खाऊन भगवंताने विश्वतृप्तीचा ढेकर दिला. आणि मग सांगितलं द्रौपदी आता काय काम आहे ते सांग. आणि मग सांगितलं भगवंता 60,000 दुर्वास मुनी आलेत आणि त्यांना जेवण्याचं आमंत्रण देतात ते की त्यांना जेवण पाहिजे आहे. मग त्यांना सांग तसं जेवण करता येणार नाही. गंगेवरती पाठव स्नानाला. स्नान करून आल्यानंतर त्यांना जेवायला दे. आणि मग त्यांना सांगितलं स्नानाला गेल्यानंतर मला वाटतं इकडे पर्वतासारखे ढीग झाले अन्नाचे. हा, पर्वतासारखे ढीग झाले. आणि मग बघा अरण्यामध्ये असताना त्यांच्याकडे काहीच नव्हतं. काहीच नव्हतं. मग काहीच नसताना एवढा मोठा संकट होता, एवढा मोठा संकट होता. तरी पण तो संकट टळला. कशामुळं? त्या भगवंताच्या नामामुळं. म्हणून अभंगाचा दुसरा चरण तयाच्या चिंता